सो हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. दिस इज निलेश. आज आहे सॅटर्डे. बऱ्याच दिवसांनी मी कॅमेरा हातामध्ये घेतला आणि शूट करतो आहे, कारण ऑब्वियसली इट्स रिअली डिफिकल्ट टू शूट अँड एडिट अँड अपलोड व्हिडिओज ऑन यूट्यूब वेन यू आर बिझी इन अदर स्टफ्स. तर असंच काय होतं की म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये इव्हनिंग शिफ्ट होती. मी संध्याकाळी 5:30ला लॉग इन करतो आणि रात्री 2:30ला लॉग आउट. ते पण कधी वेळेवर लॉग आउट होतं, कधी थोडासा लेट पण होतो, कधी 3-3:30 पण वाजतात. इट डिपेंड्स ऑन वर्कलोड. तर अशा काही गोष्टी चालू होत्या. 2 महिने इव्हनिंग शिफ्ट होती. त्यामध्ये पण आपण ट्राय करत होतो डेली व्हिडिओ अपलोड करण्याचा. पण कधी डेली व्हिडिओ जात होते, कधी अल्टरनेट डेजला व्हिडिओ अपलोड होत होते, कधी गॅप पडत होता. तर इनकन्सिस्टन्सी खूप होती. तर हेच रिझन आहे की मी थोडासा बिझी असल्यामुळे मला तेवढा टाईम देता आला नाही की मी व्हिडिओ शूट करेन, अपलोड करेन, एडिट करेन. कारण व्हिडिओ फक्त शूटच नाही करायचा, तर मला तो एडिट पण करायचा आहे आणि नंतर मला अपलोड पण करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत तेवढा टाईम द्यावा लागतो. म्हणजे व्हिडिओ शूट करायला पण वेळ लागतो, एडिट करायला तर ऑब्व्हियसली वेळ लागतो आणि अपलोड होण्यासाठी पण आराममध्ये एक अर्धा ते पाऊण तास तर जातो. तर दिवसातून एवढे ॲटलिस्ट कमीत कमी 1-2 तास तरी पकडा, की 2 तास मला ह्याच्यामध्ये यूट्यूबसाठी देणं थोडंसं डिफिकल्ट पडत होतं. त्यामुळे डेली व्हिडिओज येत नव्हते. त्याचं रिझन हेच होतं. आता असं झालेलं आहे की आता माझी उद्यापासून शिफ्ट चेंज होते. उद्यापासून मी मॉर्निंग शिफ्टमध्ये आहे. सकाळी 5:30 ते दुपारी 2:30 असं माझं शिफ्टचं टायमिंग आहे. 2:30 म्हणता येणार नाही, कधी 3-3:30 वाजणार ऑब्व्हियसली. पण ॲटलिस्ट मला थोडासा इव्हनिंगचा टाईम भेटेल, की जो मी व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणजे ट्राय करेन, की त्या वेळेमध्ये मी व्हिडिओ बनवून अपलोड वगैरे करेन. तर असं काय आहे. तर ह्याच गोष्टी होत्या, की ज्यामुळे डेली व्हिडिओज येत नव्हते. आणि आज पण मी व्हिडिओ बनवतो आहे. तर ऑलमोस्ट संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. आत्ता पण मी व्हिडिओ बनवतो आहे. आत्ता 7 वाजलेले आहेत इव्हनिंगचे. कारण काल नाईट होती आणि आज परत मला दुपारी थोडंसं मी आराम केला, झोपलो होतो. तर आता थोडासा वेळ भेटला, तर विचार केला चला व्हिडिओ बनवूया. तर असं काय आहे. लेट्स सी हाऊ इट गोज, की कसं पुढे मॅनेज होतं. डेली तर आय डोंट थिंक पॉसिबल आहे, पण मी अल्टरनेट डेला वगैरे असे व्हिडिओज टाकत जाईन आणि जर पॉसिबल झालं तर मी डेली पण टाकेन. तर आपण जेव्हा चॅनल स्टार्ट करत होतो तेव्हा एक क्वेश्चन होता, की आपण व्हिडिओज कशामध्ये बनवायला पाहिजेत, मराठीमध्ये का हिंदीमध्ये? ऑब्व्हियसली वी आर बिलॉंग्स टू मराठी फॅमिली. तर मी डिसिजन घेतला, की मराठीमधूनच आपण व्हिडिओ बनवूया, कारण आपण इझिली लोकांशी कनेक्ट करू शकू. कारण आपला मॅक्झिमम ऑडियन्स हा मराठी असणार आहे. तर ऑब्व्हियसली आपलं कल्चर असेल, राहणं, खाणं, पिणं हे ऑलमोस्ट सिमिलॅरिटी खूप आहे. तर आपण इझिली रिलेट करू शकू एकमेकांना आणि इझिली कनेक्ट करू शकू. तर त्या उद्देशाने मी मराठीमध्ये व्हिडिओ चॅनल करायला म्हणजे मराठीमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली आणि अजूनही बनवतो आहे. पण जर आय डोंट नो म्हणजे म्हणजे पुढे मला काय करायला पाहिजे? कारण एकदा चॅनल ग्रो झाल्यानंतर आपण परत रिव्हर्ट नाही करू शकत त्या गोष्टी. आपण एकदा घेतलेलं डिसिजन आपण परत नाही हे करू शकत. फॉर एक्झाम्पल मी आता डिसाईड केलेलं आहे, की मी मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचं. तर मी परत एकदा चॅनल ग्रो झाल्यानंतर मी पुन्हा हिंदीमध्ये स्विच नाही करू शकत. परत हिंदीमध्ये स्विच झालो सेम चॅनलवर आणि हिंदीमध्ये व्हिडिओज बनवायला लागलो, तर त्यावेळेस असं होईल, की ते असं मला पर्सनली फील होईल, की मी नवीन चॅनल स्टार्ट केलेलं आहे आणि ती कनेक्टिव्हिटी पण राहणार नाही आपली. म्हणजे आपले ऑलरेडी जे सबस्क्रायबर आहेत यूट्यूब चॅनलमध्ये, तर ते पण आपल्याला त्यांची पण कनेक्टिव्हिटी राहणार नाही एवढी, कारण आपण पूर्ण स्विच झालेलं आहे हिंदीमध्ये. तर तो एक आहे, की सध्या तर व्हिडिओ मराठीमध्येच असणार आहेत आणि पुढे पण मी मराठीमध्येच बनवेन. आणि मला तसं वाटलं, की मला हिंदीमध्ये पण व्हिडिओज बनवायला पाहिजेत. असं जर मला वाटत असेल इन फ्युचर, तर मी ऑब्व्हियसली एक नवीन चॅनल स्टार्ट करेन हिंदीमध्ये. पण हा चॅनल हा आहे तो हा मराठीमध्येच राहणार आहे आणि ह्या चॅनलवर आपण मराठीमध्येच व्हिडिओ अपलोड करू. तर मित्रांनो, आज आहे सुट्टीचा दिवस. तर सुट्टी म्हटल्यावर बाकीच्या गोष्टी आल्याच. जे सुट्टीमध्ये जे रुटीन असतं तर ते तर आहेच, ते कुठे जाणार नाही आहे. तर आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे, थोडंसं सामान आणायचं आहे आणि डीमार्टमधून ग्रोसरी झालेलीच आहे. म्हणजे काल आम्ही डीमार्टला गेलो होतो. माझं मॅक्सिमम जेवढ्या काही गोष्टी लागतात ग्रोसरी रिलेटेड, त्या आम्ही ऑलरेडी डीमार्टमधून घेतलेल्या आहेत. थोड्याफार काही गोष्टी राहिलेल्या आहेत, तर त्या आपल्याला बाहेरून आणायच्या आहेत.
त्यासाठी मी निघालो आत्ता बाहेर. चला तर मग मी निघतो, आल्यानंतर आपण भेटू. बाय. तर ठीक आहे, आपण एक रेसिपी करत आहोत. तर त्यामध्ये आपण चिकन लेग्स आणि चिकन विंग्स जे आहेत ते घेतलेले आहेत. तर त्याला आपण चाळणीमध्ये ठेवून उकडलेले आहेत. ठीक आहे, तर तुम्ही इकडे बघू शकता. त्या चाळणीमध्ये ठेवून आपण याला उकडलेलं आहे. आणि इकडे आहे मॅरिनेशनसाठी आपण प्रिपरेशन केलेलं आहे. तर मॅरिनेशनमध्ये काय टाकलेलं आहे? बटर आहे, तूप आहे थोडं, आणि ऑलिव्ह ऑइल, लाल तिखट, परत ऑर्गॅनो आणि शेजवान चटणी. ठीक आहे, तर हे मॅरिनेशनसाठी आपण असं प्रिपरेशन केलेलं आहे. तर आपण मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेशनसाठी रेस्ट नाही करणार आपण. रेस्टसाठी नाही ठेवणार आहे आपण, डायरेक्ट मॅरिनेट करून एअर फ्रायरमध्ये आपण ते हे करणार आहे, बनवणार आहे. ठीक आहे. ठीक आहे, तर 25 मिनिट झालेले आहेत. चला आपण चेक करूया. ओके, प्रॉपर झालेलं आहे. आपण टेस्ट करूया. मला नाही खायचं. व्हेरी अगोदर बुडून खायचंय. खाणार ना वेदू? हा, बुडून खायचं त्या आवडतं तुला? मला विराट, तू खाणार? आवडतं. माझं favorite. हा? माझं favorite आहे. सो हॅलो गाईज, वेलकम टू न्यू डे. आज आहे सोमवार. सॅटर्डेचाच ब्लॉग आपण कंटिन्यू करत आहोत, कारण रिसेंटली असं झालेलं आहे की व्हिडिओज खूप शॉर्ट जातात, स्पेशली डेली ब्लॉग 5 मिनिट 10 मिनिट. त्यासाठी आपण सॅटर्डेचाच ब्लॉग आज कंटिन्यू करत आहोत. आज आहे मंडे. धीरा झोपली आहे, वीरा आणि वेदा स्कूलला गेलेत ते. तर आज नॉर्मल डे रुटीनच असणार आहे. आणि आज आणि उद्या माझा वीक ऑफ आहे. आज जिमसाठी रेस्ट आहे, तर आज जिम वगैरे नाही जाणार आहे आज. तर आजचा दिवस काही असा असणार आहे की धीराचा बड्डे आहे, फर्स्ट बड्डे 6 तारखेला. तर थोडं शूट करायचं आहे, थोडं इंडोर शूट पण करू आम्ही, आणि आउटडोर शूटचा पण प्लॅन आहे. पण थोडासा पाऊस पडतो आहे अधूनमधून, त्यामुळे आउटडोर शूटचं असं काही फिक्स नाही आहे. पण आज किंवा उद्या आउटडोर शूट पण आम्ही करणार आहोत. बड्डे काय असा मोठा नाही आहे, म्हणजे आम्ही घरगुतीच सेलिब्रेट करणार आहोत. तर असं काय आहे. धीरा झोपली आहे. धीरा उठल्यानंतर तिला रेडी करून आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे, आणि आल्यानंतर तिचं शूट करायचं आहे. तर इकडे तयारी चालू आहे ब्रेकफास्टची. टाईम झालेला आहे. इकडे ब्राऊन ब्रेड आहे, त्याच्यावर आवाकाडो आणि काय टाकलेलं आहे त्याच्यामध्ये, चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ आणि हे ऑर्गॅनो. ठीक आहे. ऑर्गॅन्झो, आवाकाडो, चिली फ्लेक्स नॉर्मल, आणि हे अंड्याची पोळी, ऑमलेट, एकच पोळी केली आणि ते कट केले, आणि हे चीज. चिली फ्लेक्स, थोडं बटर. तर हे बटर आहे, पण हे गार्लिक बटर आहे. फर्स्ट टाईम आम्ही ट्राय करतो. कसं आहे, जर डाएट आपण जेव्हा फॉलो करतो तेव्हा थोडंसं
टेस्टमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तर ते कॉम्प्रोमाइज न करण्यासाठी आम्ही ट्राय करत असतो की कसं आपला जो डाएट आहे तो हेल्दी आणि टेस्टी होईल. तर असं काय रुटीन चालू आहे. पाऊस आता थांबलेला आहे. असाच जर राहिला पाऊस, जर पाऊस नाही पडला तर आपण बाहेर जाऊन आउटडोर शूट पण करणार आहोत. लेट्स सी. खूपच छान झालं आहे. आणि जो गार्लिक बटर आणला होता ना, त्यामुळे टेस्ट थोडीशी एन्हान्स झाली आहे. थोडासा फरक जाणवतो आहे टेस्टमध्ये. ठीक आहे, चला तर मग मी ब्रेकफास्ट करतो. ब्रेकफास्ट नाही म्हणता येणार, हा लंचच आहे आणि हा इनफ आहे म्हणजे लंचसाठी. तर तुम्ही पण या लंच करायला. भेटूया आपण थोड्या वेळाने. Signing off, निलेश. डिरू 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 ये इकडे इकडे. तुमच्या channelचं नाव काय? तर मित्रांनो, हा आता आजचा डेली व्लॉग जो की आपण सॅटर्डेला स्टार्ट केला होता आणि एंड करतोय आपण मंडेला. ठीक आहे, तर हा होता आपला डेली व्लॉग. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. Signing off. अयो. काय करते धीरा? टाळ्या वाजवती नुसती. अयो, अयो. दिरू, दिरू, दिरू. तर हा होता आपला डेली व्लॉग. तुम्हाला कसा वाटला? आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. So see you in the next video. Till then, this is Nilesh signing off. Bye. Bye bye. 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 अरे